एक ज्याला आपण बळीराजा म्हणतो त्या आता तर खरं जर विचार जर केला तर तो राजा आहे, पण त्याचाच मात्र ह्या ठिकाणी बळी दिला जात आहे। शेतकऱ्याचं काय हॅल्युशन करतात, एखाद्या बळीराजाने जर आत्महत्या जर केली त्याला 1 लाख रुपये 2 लाख रुपये देतात। एखादा व्यक्ती ऍक्सिडेंट मध्ये गेला तर त्याला 10 लाखापर्यंत विमान घटना जी आहे एका व्यक्तीचं हॅल्युशन त्या ठिकाणी 1 कोटीपर्यंत काढलं। आईपेक्षा सुद्धा ज्या शेतीवर ज्या जमिनीवर त्या ठिकाणी हा बळीराजा प्रेम करतो ती काळी आई कायमची त्याच्यापासून सुटून जाणार आहेत। मला 48 दिवस झाले ह्या ठिकाणी हा बळीराजा उपोषण करत आहे, पण सरकार मात्र त्याची दक्षता अजून सुद्धा ह्या ठिकाणी घेत नाही। खरं तर ह्या ठिकाणी बोलण्यासारखं असं आहे की जालना ते नांदेड समृद्धी महामार्ग जो जात आहे आणि ह्या समृद्धी महामार्गामध्ये अनेक ज्याला आपण बळीराजा म्हणतो त्या आता तर खरं जर विचार जर केला तर तो राजा आहे, पण त्याचाच मात्र ह्या ठिकाणी बळी दिला जात आहे। कारण का आपण जर विचार जर केला महाराज, साधी रस्त्यावर चालताना जर एखादी कोंबडी जरी मेली तरी त्या ठिकाणी तिचं हॅल्युशन काढून 20 वर्षाचं हॅल्युशन काढून त्या ठिकाणी तिचा मोबदला दिला जातो। किंवा जर विचार जर केला तर त्या ठिकाणी आपण बघा शेतकऱ्याचं काय हॅल्युशन करतात, एखाद्या बळीराजाने जर आत्महत्या जर केली त्याला 1 लाख रुपये 2 लाख रुपये देतात। किंवा तर एखादा व्यक्ती ऍक्सिडेंट मध्ये गेला तर त्याला 10 लाखापर्यंत त्या ठिकाणी अनुदान दिलं जातं। किंवा आताचीच घटना बघा, जी दुर्दैवाने झालेली अशी असणारी जी विमान घटना जी आहे अहमदाबादमध्ये जी झालेली आहे, त्या ठिकाणी एका व्यक्तीचं हॅल्युशन त्या ठिकाणी 1 कोटीपर्यंत काढलं। आणि आपण जर विचार जर केला तर ह्या ठिकाणी ही जी काळी आई आहे, ज्या ठिकाणी तिच्या आईपेक्षा सुद्धा ज्या शेतीवर ज्या जमिनीवर त्या ठिकाणी हा बळीराजा प्रेम करतो ती काळी आई कायमची त्याच्यापासून सुटून जाणार आहेत। मला नुसत्या त्या व्यक्तीच्या एका पिढीपासून नाही तर त्याच्या अनेक पुढे उत्पन्न होणाऱ्या ज्या पिढ्या आहेत त्या पिढ्यांचा सुद्धा त्याच्यावर एक नवा पैसा सुद्धा त्या ठिकाणी हक्क राहणार नाही, अशी असणारी जी काळी आई। आणि त्या काळ्या आईचा मोबदला अत्यंत थोड्यामध्ये ह्या ठिकाणी हे जे सरकार आहे हे सरकार देत आहे। कारण आपण जर विचार जर केला तर ह्या ठिकाणी अन्य जर ह्या काळ्या आईचं जर हॅल्युशन जर काढलं महाराज तर आताच्या ह्या जी उपोषणाला बसलेली जी पिढी आहे ह्या पिढीपासून तर पुढे मात्र अगणित चालणाऱ्या पिढीपर्यंत तिचा जो हक्क आहे। आता सरकार जी जमीन घेत आहे तर त्या ठिकाणी त्या सरकारला त्या जमिनीचा फायदाच आहे महाराज, कारण तिच्यावर समृद्धी जो महामार्ग ह्या ठिकाणी तयार होईल आणि तयार झालेला जो महामार्ग आहे त्याच्यावर चालणारे जे वाहन आहे ते काय फुकट चालत नाहीत। कारण त्या ठिकाणी प्रत्येक गाडीला ते टॅक्स लावतात, त्या ठिकाणी इन्शुरन्सच्या माध्यमातून म्हणा, टोळ नाक्याच्या माध्यमातून म्हणा, त्या ठिकाणी ज्या गाडीला प्रत्येक जसा जसा टॅक्स लावता येईल तसा तसा टॅक्स त्या ठिकाणी सरकार त्या रोडवर चालणाऱ्या गाड्यावाल्याकडून वसूल करतात। आणि मग मला हे म्हणायचं आहे की ह्या ठिकाणी ही जी काळी आई जी आहे ती कायमची ते आपल्या ताब्यात घेणार आहे, तर त्या ठिकाणी जे आपल्या आईला दुसऱ्याच्या ताब्यात देणार आहे तर त्या ठिकाणी तिचा मोबदला तो मात्र योग्य दरामध्ये त्या ठिकाणी त्यांनी दिला पाहिजे, कारण तो सुद्धा त्यांच्या त्या ठिकाणी खिशातून जात नाहीत महाराज। खरा जर विचार जर केला तर पुढचं आता त्या जमीनदाराचं त्या बळीराजाचं पुढचं भविष्य काय आहे ना, कारण त्या ठिकाणी आतापर्यंत आपण पाहिलं महाराज 48 दिवस झाले ह्या ठिकाणी हा बळीराजा उपोषण करत आहे, पण सरकार मात्र त्याची दक्षता अजून सुद्धा ह्या ठिकाणी घेत नाही। आता जर वास्तविक जर पाहिलं तर त्या ठिकाणी ती जमीन जाणार आहे म्हणून तिची काही शेतकऱ्यांनी मशागत केलेली नाही, काही पेरलेलं नाही, काहीच त्या ठिकाणचं हे तर उत्पन्न गेलंच, पण पुढचं सुद्धा त्या ठिकाणी त्या उत्पन्नाला मात्र ह्या ठिकाणी तो मात्र मुकणार आहे। म्हणून सरकारने त्याच्या कमीत कमी 10 ते 15 पिढ्यांचं त्या ठिकाणी हॅल्युशन काढून त्या ठिकाणी ह्या जमिनीचा मात्र सरकारने मोबदला द्यावा, अशी ह्या ठिकाणी सरकारला एक विनंती त्या ठिकाणी करत आहे। आणि त्याचबरोबर हे जे ह्या ठिकाणी जो बळीराजा आपल्या मालकीच्या हक्कासाठी ह्या ठिकाणी जो उपोषणाला बसलेला आहे तर सर्व साधू समाजाच्या वतीने मात्र त्यांना मात्र सर्वांचा ह्या ठिकाणी खूप असा म्हणजे भरभराटून त्या ठिकाणी मात्र पाठिंबा आहे। जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी आवश्यकता पडेल तेव्हा तेव्हा मात्र निश्चित साधू समाज ह्या धरणेकरांच्या मागे निश्चित मात्र उभा राहील। आणि वेळ पडली तर जसा ह्या ठिकाणी हे धरणेकरी जसं ह्या ठिकाणी आदेश देतील त्याप्रमाणे मात्र सर्वच आम्ही वागण्याचा प्रयत्न करू, असा मात्र ह्या ठिकाणी त्या उपोषण त्या ठिकाणी मात्र आम्ही त्या ठिकाणी बसू। आणि ह्याच मात्र ह्या ठिकाणी सरकारला इशारा देतो आणि पुन्हा सरकारला एक विनंती करतो की त्यांनी मात्र ह्या जमिनीचा योग्य तो मोबदला द्यावा, अशी त्या ठिकाणी त्यांना मात्र विनंती करतो। हरिओम।